नमस्कार. आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. बदलत्या काळाला अनुसरून बाजार समितीने राबवलेल्या आधुनिकीकरणाच्या धोरणामुळे सन 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 400 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेली असून 4 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 1 कोटी 16 लाख रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यालयाच्या आवारात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभापती मदनसिंह मोहिते पाटील बोलत होते. सभेला उपसभापती बापूराव पांढरे, माजी उपाध्यक्ष शहाजीराव बाबाराजे देशमुख, संचालक मंडळ, ग्रामपंचायत प्रतिनिधी, व्यापारी, हमाल, तोलार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या क्रमवारीत राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये अकलूज बाजार समितीने 8वा क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीस दिला जाणारा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार यावर्षी अकलूज बाजार समितीला मिळाल्याचेही मदनसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी सभेत सांगितले. अहवाल वर्षात बाजार समितीमार्फत जनावरांच्या शेडचे काँक्रिटीकरण, गटारे, कार्यालय नूतनीकरण, आरो प्लांट, स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते, सोलार सिस्टीम, सीएनजी पंप, पेट्रोल पंपाकरिता टँकर आदी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली. आगामी काळात 15 ऑक्टोबरपासून केळी मार्केटचे लिलाव सुरू होणार असून टोमॅटो मार्केटही लवकरच सुरू होणार आहे. तसेच नातेपुते येथे पेट्रोल पंप, अकलूज येथे सेल हॉल, कोल्ड स्टोरेज व सौर ऊर्जा प्रकल्प तर माळशिरस येथे आरो प्लांट उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अकलूज येथील पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. सभापती मोहिते पाटील म्हणाले, तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार या सर्व घटकांना अधिकाधिक सुविधा पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविणे हे बाजार समितीचे ध्येय आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री उघडलेल्या पद्धतीने करून योग्य भाव घ्यावा आणि बाजार समितीस सहकार्य करावे. विषय वाचन सचिव राजेंद्र काकडे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव नितीन सावंत यांनी मांडला तर आभार प्रदर्शन मारुतराव रुपनवर यांनी केले.